प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज या ऑनलाईन संडे सर्व्हिसमध्ये आपण पुन्हा एकदा या ठिकाणी एकत्र येत आहोत. तर आज या ठिकाणी परमेश्वराच्या वचनातून आपण पाहणार आहोत की परमेश्वर आज या ठिकाणी आपल्याला वचनातून बोलणार आहे. तर आज या ठिकाणी स्तोत्रसंहिता याचा 40वा अध्याय 1 आणि 2 या वचनातून आपण पाहणार आहोत की या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणत आहे की मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. नाशाच्या खाचेतून दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले, माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली. या ठिकाणी आपण पाहिले तर स्तोत्रकर्ता परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे की आज जसं आम्ही अनेक गोष्टी मिळवण्यासाठी किंवा आम्हाला अनेक गोष्टी पाहिजे असतात त्यावेळेस आम्ही त्या गोष्टीची वाट पाहतो आणि एक वेळ अशी होती की त्या ठिकाणी आमचं धैर्य सुटायला लागते प्लॅन की आमच्या जीवनामधून त्या गोष्टी मिळवण्याची धडपड आम्हाला जस्ट दिसन असे झाल्यानंतर आम्ही निराश होतो, हताश होतो. पण या ठिकाणी स्तोत्रकर्ता परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे की त्याच्या जीवनामध्ये ज्या परिस्थिती चाललेल्या आहेत, त्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत, अनेक संकट अनेक परिस्थिती त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये आलेली आहे आणि त्या परिस्थितीमधून तो परमेश्वराकडे धावा करत आहे आणि तो विश्वासाने त्या ठिकाणी परमेश्वराकडे पाहते की तो म्हणत आहे मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली. आज तो परमेश्वराकडे ज्या गोष्टींची अपेक्षा करत आहे, ज्या गोष्टींची तो प्रार्थना करत आहे, आज तो त्या ठिकाणी धैर्याने विश्वासाने त्या ठिकाणी तो वाट बघत आहे. प्रियानो, आज आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये अशाच प्रकारे आमचं जीवन जगत असतो प्रियानो की आज आम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवलेला आहे, प्रार्थना करत आहोत आणि गेले कित्येक दिवस अनेक गोष्टींची मागणी आज आम्ही परमेश्वराकडे करत आहोत. पण अजून आमच्या प्रार्थनेची उत्तर आम्हाला मिळालेली नाही आहे किंवा आमची परिस्थिती कदाचित बदललेली नसेल आणि या गोष्टींमुळे आज आमचं धैर्य कदाचित आज सुटत चालले असेल. पण आज आम्हाला दाविदाच्या जीवनाकडे किंवा या वचनाकडे एक विश्वासाने आज एक आशेने पाहायचं आहे प्रियानो की तो म्हणत आहे की त्याच्या जीवनामध्ये एक वेळ अशी आलेली आहे की तो कदाचित बंधनामध्ये आहे, अशा परिस्थितीमध्ये आहे की त्याला सुटकेची त्या ठिकाणी गरज आहे. जर आम्ही दाविदाच्या जीवनाकडे पाहिलं तर त्याचा स्वतःचा मुलगा त्याच्या विरोधामध्ये होता, शाऊल त्याच्या विरोधामध्ये होते, अनेक युद्ध त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी चाललेले होते, अनेक परिस्थिती त्याच्या समोर होते आणि कदाचित अशी सिच्युएशन त्याच्या लाईफ मध्ये आलेली आहे किंवा परिस्थिती आलेली आहे की तो परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे आणि तो म्हणत आहे की नाशाची खाच आणि दलदलीची चिखलातून त्यांनी मला वर काढलेलं आहे. आज त्याचे जीवन कदाचित मृत्यूच्या दारामध्ये गेलेला असेल, संपण्याच्या मार्गामध्ये आलेला असेल आणि अशा घटकेमध्येच तो असताना तो परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे, तो धावा करत आहे की परमेश्वरा मी धीर धरून अजूनही तुझी वाट बघत आहे. कदाचित परिस्थिती आज नकारात्मक त्याच्या जीवनामध्ये असेल, संपलेली त्याच्यामध्ये असेल, कदाचित मृत्यूची सिच्युएशन त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये आलेली आहे, पण तो त्या ठिकाणी परमेश्वराचा धावा करत आहे आणि धैर्याने त्या गोष्टींची वाट त्या ठिकाणी तो बघत आहे प्रियानो. आणि आज या ठिकाणी मी पाहिलं तर याचं टायटल जर बघितलं तर सुटकेपासून मुक्तता म्हटलेलं आहे. जर उत्पत्ती याचा 37वा आणि त्याच्या 20व्या वचनामध्ये पाहिलं तर योसेफाच्या जीवनामध्ये अशी वेळ आली होती की त्या ठिकाणी त्याला एका खड्ड्यामध्ये टाकण्यात आलं होतं प्रियानो. इर्म्याच्या जीवनामध्ये पण अशी एक परिस्थिती आली होती की इर्म्याला देखील विहिरीमध्ये त्या ठिकाणी टाकण्यात आलं होतं. जर या ठिकाणी नाशाची खाच आणि दलदलीचे चिखल याचं जर उदाहरण घेण्यात आलं तर योसेफ आणि इर्म्याचं उदाहरण या ठिकाणी खूप सुंदर आपल्याला या ठिकाणी पाहता येईल प्रियानो की ते लोक अशा परिस्थितीमध्ये होते की त्या ठिकाणी देखील ते विश्वासाने परमेश्वरावरती अवलंबून त्या ठिकाणी होते. परमेश्वराकडे ते त्या ठिकाणी एक आशा किंवा परमेश्वराकडे धावा त्या ठिकाणी ते करत आणि त्या ठिकाणी त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना करत असताना दोघांचीही सुटका त्या ठिकाणाहून झालेली आहे प्रियानो. एक सुंदर उदाहरण त्या ठिकाणी मी तुमच्या समोर ठेवणार आहे. अनेक वेळा आम्हाला जर पाहायला गेलं की अब्राहमाच्या धीराविषयी त्या ठिकाणी आम्हाला विश्वासाविषयी त्या ठिकाणी सांगण्यात येतं, योसेफाच्या जीवनाविषयी आम्हाला सांगण्यात या ठिकाणी येतं. पण इर्म्याच्या जीवनामध्ये पण अशी परिस्थिती होती की तो परमेश्वराची सेवा करत असताना, परमेश्वराचे सत्य वचन लोकांसमोर ठेवत असताना एक वेळ अशी येते की सिदकिया राजाच्या कारकिर्दीमध्ये ज्यावेळेस तो परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी सांगतो, अनेक लोकांना ते सत्य किंवा त्या गोष्टी त्या ठिकाणी आवडलेल्या नाही आहेत आणि इर्म्याला एका कोरड्या विहिरीमध्ये जिथं चिखल आहे, जिथं पाणी नाही आहे, अशा सिच्युएशन मध्ये त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. तरी देखील इर्म्याने सत्य सांगण्याचं किंवा आपलं धैर्य त्या ठिकाणी सोडलेलं नाही आहे प्रियानो. की आज मी तुमच्या समोर एका व्यक्तीला ठेवणार आहे की नेहम्या याच्याविषयी या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की नेहम्या एक असा व्यक्ती होता की जो बाबेलाच्या राजाच्या त्या ठिकाणी कारकिर्दीमध्ये एक गुलाम म्हणून त्या ठिकाणी होता आणि त्याचं काम त्या ठिकाणी होतं की तो शुशन राजवाड्यामध्ये त्या ठिकाणी राहायचा आणि राजवाड्यामध्ये काम त्याचं काम हे असायचं की त्या ठिकाणी राजे लोक यायचं, त्यांची काळजी घेणं, त्यांचं पाहुणचार करणं, त्यांच्या त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींची देखरेख करणं, हे काम त्या ठिकाणी नेहम्याला त्या ठिकाणी
ठिकाणी करायचं। आणि एक वेळ अशी होती की बाबेलाच्या त्या ठिकाणी बाबेलाच्या राजाने जेव्हा यरुशलेमेवरती त्या ठिकाणी स्वारी केली आणि यरुशलेमेवरती विजय मिळवल्यानंतर अनेक लोकांना त्या ठिकाणाहून त्यांनी बंदी त्या ठिकाणी करून गेले होते। त्या ठिकाणी यरुशलेमेच्या वेशी त्याचे कोट त्या ठिकाणी जाळण्यात आलं होतं, त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली होती। आणि कालांतराने आम्ही पाहतो की त्या नेहमीचं पुस्तक याचा पहिला अध्याय 1 ते 6 या वचनामध्ये जर आपण पाहिलं की ज्या वेळेस इस्रायल लोक किंवा यहुदी लोक काही काळानंतर बंदिवासातून त्यांची सुटका केली जाते, ते परत त्या ठिकाणी यरुशलेमेला त्या ठिकाणी गेले जात असतात। आणि जात असताना नेहम्या त्या लोकांकडे आपल्या शहराविषयी किंवा त्या ठिकाणी आपल्या वाडवडिलांविषयी त्या ठिकाणी त्याच्या नगराविषयी तो विचारपूस करत असताना तर त्या ठिकाणी कळतं की यरुशलेमेच्या नगराचं सगळे नासधूस करण्यात आलेले आहे, त्याच्या वेशी त्या ठिकाणी जाळपोळ करण्यात आलेले आहे। ज्यावेळेस ही वार्ता त्याच्या जीवनामध्ये किंवा त्याच्या कानामध्ये पडते, तो अतिशय दुःखी होतो, खिन्न होतो आणि रडतो आणि तो उपास प्रार्थना करून परमेश्वराकडे याचना करतो की मला माझ्या वाडवडिलांच्या त्या ठिकाणी नगरामध्ये मला परत जायचं आहे, मला यरुशलेमेमध्ये परत जायचं आहे। विचार करा, एक व्यक्ती गुलाम आहे, त्याच्याकडे कुठलाही अधिकार नाही आहे किंवा त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची मदत नाही आहे, पण तो परमेश्वराकडे धीर धरून एक प्रार्थना किंवा एक आशा परमेश्वरावर ठेवत आहे की प्रभू येशू, मला त्या परमेश्वरा मला या त्या ठिकाणी यरुशलेमेला जायचं आहे, माझ्या वाडवडिलांचं नगर त्या ठिकाणी जाण्यात आलेलं आहे, परमेश्वराच्या नगराच्या वेशी उद्ध्वस्त त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि तो धीर धरून परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे। आणि एक वेळ अशी येते की ज्यावेळेस अर्थशास्त्र राजाकडे ज्यावेळेस तो प्याला बर्दनचा तो काम करत असताना तो प्याला घेऊन त्याच्याकडे जातो, त्या ठिकाणी तो राजा त्याच्याकडे बघून त्या ठिकाणी म्हणत असतो की नेहम्या, तुझं नेहमीप्रमाणे जसं चेहरा आहे, आज तुझा चेहरा दिसत नाही, तू का उदास आहे, तू का खिन्न आहे? आणि त्या ठिकाणी तो विचारल्यानंतर तो सांगतो की माझ्या वाडवडिलांच्या नगराविषयी त्या ठिकाणी अशा गोष्टी घडलेल्या आहेत, तर हे राजा मला त्या ठिकाणी जायचं आहे, तर तू माझ्यासाठी त्या ठिकाणी मला जाण्याची मोकळीकता द्यावी। पियानो, या ठिकाणी राजासमोर एखादी मागणी करणं किंवा एखादी गोष्ट मागणं ही खूप अवघड गोष्ट आहे, पण या ठिकाणी नेहम्याच्या जीवनाकडे पाहिलं तर नेहम्या परमेश्वराकडे धीर धरून त्या ठिकाणी प्रार्थना करत होता की मला परमेश्वराच्या घराकडे जायचं आहे, मला परमेश्वराच्या त्या ठिकाणी नगराला जाऊन भेट द्यायची आहे, मला परमेश्वराचं नगर त्या ठिकाणी उभं करायचं आहे। आज एक अशक्य अशी गोष्ट नेहम्याच्या जीवनामध्ये होती प्रियानो, पण नेहम्याने धीर सोडला नाही प्रियानो, नेहम्याने त्या ठिकाणी विश्वास त्या ठिकाणी त्यांनी सोडला नाही, तर तो उपास प्रार्थना करून स्वर्गाच्या परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे, पश्चाताप करत आहे। आणि एक जी प्रार्थना की परमेश्वराचं नगर त्या ठिकाणी पुन्हा उभारलं जावं, परमेश्वराचं नगर पुन्हा बांधलं जावं, आज ही अपेक्षा त्या ठिकाणी तो परमेश्वराकडे करत आहे आणि तो धीर धरून परमेश्वराकडे प्रार्थना करत असताना परमेश्वराने तसा धावा ऐकलेला आहे प्रियानो। आज एक गुलाम म्हणून काम करत असताना नेहम्यासाठी परमेश्वराने सिदकिया राजाच्या जीवनामध्ये एक अद्भुत काम केलं आणि तो राजा नेहम्याला त्या ठिकाणी पाठवतो प्रियानो। अशाच पद्धतीने जर आज आम्ही आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे पाहता, लॉकडाऊन चालू आहे, त्या ठिकाणी अनेकांचे काम गेलेले आहेत, अनेकांना त्या ठिकाणी आर्थिक संघर्ष करावा लागत आहे, अनेक लोकांना आज अनेक परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे। प्रार्थना करत असताना, विश्वास असताना आज या परिस्थितीमुळे अनेक लोकांचं धैर्य त्या ठिकाणी सुटत चाललेलं आहे प्रियानो, अनेक लोकांना चिंता आहेत, अनेक लोकांना त्या ठिकाणी टेन्शन आहे। पण मी आज तुम्हाला एकच वचनातून सांगतो प्रियानो की दावीद ज्याप्रमाणे परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे की मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली आणि तेव्हा त्यांनी माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला, असं मध्ये या ठिकाणी म्हणत आहे प्रियानो। आज ही कोरोनाची परिस्थिती, आज ही लॉकडाऊनची परिस्थिती आम्हाला नाशाच्या खाचेसारखी दलदलीच्या चिखलाप्रमाणे आज आम्हाला त्या ठिकाणी अशक्य असं वाटत आहे प्रियानो। पण परमेश्वराचं वचन होतं की ज्या वेळेस आम्ही धीर धरून परमेश्वराकडे मागतो प्रियानो, तो म्हणतो की आमची पावले तो स्थिर करणारा परमेश्वर आहे, तो आम्हाला खडकावरती तो प्रशस्त स्थळी आम्हाला उभं करणारा त्या ठिकाणी तो परमेश्वर आहे। आज आम्ही जर पाहिलं तर येशू ख्रिस्ताचा जन्म होण्या अगोदर येशू ख्रिस्ताविषयीची आज भविष्यवाणी त्या ठिकाणी करण्यात आली आणि ती भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी त्या ठिकाणी गेला आणि यहुदी लोक त्या ठिकाणी, इस्रायल लोक यरुशलेमेच्या शांतीसाठी, यरुशलेमेच्या राजासाठी वाट बघत होते। यरुशलेमेचा राजा जन्म घेतला, तो मेला, आज तो उठून त्या ठिकाणी स्वर्गात आहे, तरी देखील त्या लोकांचा विश्वास नाही आहे की येशू ख्रिस्त आज आलेला आहे। आज आम्ही देखील परमेश्वराच्या येण्याची, आज येशू ख्रिस्ताची येण्याची वाट आम्ही बघत आहोत प्रियानो, पण दुसरीकडे आज आमच्या भविष्यवाणीकडे लक्ष आहे का की आज या ठिकाणी आम्ही एक कोरोनाच्या परिस्थितीमुळे, एक या प्रादुर्भावामुळे आज आम्हाला भय
भय आलेला आहे, आम्हाला अनेक त्या ठिकाणी चिंता, त्या ठिकाणी प्रश्न पडलेले आहेत, पण परमेश्वराचं वचन पूर्ण होणं देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे प्रियानो. जर आम्ही मत्तेय शुभवर्तमान 24व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी पाहिलं 3 ते 13 वचनामध्ये परमेश्वराच्या शेवटच्या काळाच्या येण्याच्या भविष्य काळाविषयी त्या ठिकाणी अभिवचन त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे प्रियानो. लूक शुभवर्तमान 21व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी जर आम्ही पाहिलं 9 ते 19व्या वचनामध्ये पण तीच त्या ठिकाणी शेवटच्या काळाविषयीची भविष्यवाणी त्या ठिकाणी आम्ही पाहतो. आज एक मरी आली तर आज आम्ही हल्ले गेलेले आहोत प्रियानो. पण परमेश्वर सांगतो की जागोजागी मर्या येतील म्हटले. आज एक मरीने आज अशी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये आणून ठेवलेली आहे की आज सगळे घाबरून गेलेले आहेत प्रियानो. आज प्रत्येकाला मरणाची भीती आहे, प्रत्येकाला कोरोनाची भीती आहे, प्रत्येकाला त्या ठिकाणी अनेक अशा गोष्टींची चिंता पडलेल्या आहेत. पण परमेश्वर जर आम्हाला परमेश्वराच्या येण्याची वाट बघायची आहे तर दुसरी बाजू आम्हाला बघणं पण खूप गरजेचं आहे की परमेश्वराची अभिवचनं पूर्ण होणं प्रियानो. जर प्रभू येशू यावं ही आमची जर इच्छा आहे तर आज आम्हाला या संकटाच्या काळामध्ये उभं राहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. लूक 21 आणि 9 मध्ये सांगते की जागोजागी मर्या म्हटलेला आहे, मरी म्हटलेला नाही. एक मरी आली आणि गेली असं होऊ शकतं, पण मर्या याचा अर्थ अनेक वचनी या ठिकाणी हे शब्द आहे आणि त्या ठिकाणी मर्या एक मरीमध्ये आज आमची हालत ही झालेली आहे प्रियानो. मग पुढच्या अनेक अशा परिस्थिती येतील त्यावेळेस आम्ही धैर्याने उभं राहू शकतो का प्रियानो. म्हणून वचन सांगते की शेवटच्या क्षणापर्यंत जो टिकेल तोच तरेल प्रियानो. आज अशी वेळ आमच्या जीवनामध्ये आलेली आहे की आम्हाला धैर्याने आज उभं राहणं खूप गरजेचं आहे प्रियानो. की आज परमेश्वराचं अभिवचन पूर्ण व्हावं, येशू ख्रिस्त यावं, तर आम्हाला या परिस्थितीमध्ये टिकून भलेही आज आमच्या लोकांकडे आज आशा नाही, या लोकांकडे आज त्या ठिकाणी सत्य माहित नाही, पण आज आम्हाला एक सत्य माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, तर तो आम्हाला अद्भुत रीतीने सांभाळणार देखील आहे, तो आमची काळजी देखील घेणार आहे आणि या परिस्थितीमध्ये तो आमच्या बरोबर असणार आहे. हा विश्वास देखील आमच्याकडे खूप असणं खूप गरजेचं आहे. कारण का आम्हाला धैर्याने आज विश्वासाने उभं राहायचं आहे प्रियानो. आज या ठिकाणी जर बघितलं आपण की रोमकरास 12वा अध्याय आणि त्याच्या 12व्या वचनामध्ये मी पाहिलं की संकटामध्ये धीर धरा, आशेने हर्षित व्हा आणि प्रार्थना करण्यासाठी तत्पर असा. आज भलेही जगामध्ये काहीही त्या ठिकाणी घडत असेल, जगामध्ये काहीही चाललं असेल, पण एक आम्हाला करायचं आहे की आज या संकटामध्ये आम्हाला एक आशा धरायची आहे. भलेही कोरोना असेल, आला असेल, कोणतीही परिस्थिती आज या जगामध्ये येत असतील, जात असतील, पण मी सुरक्षित राहणार आहे, परमेश्वर माझ्या बरोबर आहे. आज या संकटामध्ये पण मी धैर्याने परमेश्वराची आराधना करणार आहे, परमेश्वराची प्रार्थना करणार आहे, परमेश्वरावरती विश्वास ठेवणार आहे. आज या गोष्टीने घेऊन उभं राहणं खूप गरजेचं आहे प्रियानो. आज अनेक लोक जीवन मृत्यूच्या दारामध्ये आहेत प्रियानो. अनेक लोक आज या जगाला सोडून गेलेले आहेत प्रियानो. आज अनेक लोकांकडे आशा नाही आहे प्रियानो, पण आज आमच्याकडे एक आशा आहे. भलेही आज मृत्यूचा आज हा त्या ठिकाणी थैमान या ठिकाणी चाललेला असेल, आज या ठिकाणी मरीचे त्या ठिकाणी दलदल पसरलेली असेल, पण एकच आहे, या प्रत्येक परिस्थितीमधून परमेश्वर आम्हाला स्थिर या ठिकाणी सुरक्षित या ठिकाणी तो ठेवणारा परमेश्वर आहे. कारण तो म्हणतो प्रियानो की आज या ठिकाणी वचनामध्ये पुन्हा एक 1 पेत्र 4:7 मध्ये सांगतं की सर्वांचा शेवट जवळ आलेला आहे, म्हणून मर्यादेने राहा आणि प्रार्थनेसाठी सावध राहा असं म्हटलेलं आहे प्रियानो. पण काय आज आम्ही रोज आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही प्रार्थना करत आहोत का? दुसरी गोष्ट काय आमचा परमेश्वरावरती विश्वास आहे का की तो आमच्या बरोबर आहे? तिसरी गोष्ट की आज या ठिकाणी परमेश्वराकडे आम्ही धीराने धैर्याने आज आम्ही आमच्या आरोग्यासाठी, आज आमच्या संरक्षणासाठी परमेश्वराच्या घराविषयी आज आम्ही या ठिकाणी धीर धरत आहोत का? नेहम्याच्या जीवनाकडे जर आम्ही पाहिलं, नेहम्याकडे काहीच नव्हतं, नेहम्या एकटा होता, नेहम्याची परिस्थिती गुलामासारखी होती. अशा सिच्युएशन मध्ये पण तो एकच धीर धरत होता की परमेश्वर मला त्याच्या नगरासाठी उपयोगामध्ये आणेल प्रियानो. आणि आम्ही पाहतो की नेहम्याने त्या ठिकाणी राजाकडे जेव्हा परवानगी घेतली तो गेला. जी कोट बांधण्याची क्षमता त्याच्याकडे नव्हती, ज्याच्याकडे त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टींची मदत त्या ठिकाणी नव्हती, पण त्याच्याकडे एकच होतं प्रियानो की धैर्य त्या ठिकाणी त्याच्याकडे होतं. तो धैर्याने परमेश्वराकडे प्रार्थना करत होता, विश्वासाने प्रार्थना करत होता की मला परमेश्वर त्या ठिकाणी जायचंय. आज परमेश्वराचं नगर जळालेलं आहे, त्याच्या वेशी तुटलेल्या आहे, जाळपोळ त्या ठिकाणी झालेला आहे. पण आज आम्ही या कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये फक्त आणि फक्त आमचा आज विचार करत आहोत प्रियानो. आज परमेश्वराच्या घराविषयी, आज परमेश्वराच्या लोकांविषयी आज आमच्याकडे ते आज त्या ठिकाणी परमेश्वराकडे मागणी आहे का? आज आम्ही त्या गोष्टींसाठी परमेश्वराकडे, त्या लोकांसाठी, परमेश्वराच्या घरासाठी, परमेश्वराच्या योजनेसाठी की लोकांनी त्या गोष्टीमध्ये उभं राहावं, या गोष्टींसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत का प्रियानो? तर आज आम्हाला एकच करायचं आहे, या संकटामध्ये आम्हाला धीर धरणं खूप गरजेचं
आहे प्रियानो. आज या परिस्थितीमध्ये आम्हाला परमेश्वरावरती भाव ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणून स्तोत्रकर्ता दाविदाने या ठिकाणी खूप सुंदर त्याच्या जीवनामध्ये की त्याच्या जीवनामध्ये अशी खूप अशा घटना घडलेल्या आहेत, खूप अशा परिस्थितीमधून तो गेलेला आहे आणि त्या परिस्थितीमधून जात असताना तो परमेश्वराकडे एकच प्रार्थना करत आहे, मी धीर धरून परमेश्वराकडे त्या ठिकाणी पाहिलं आहे, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिलेली आहे आणि परमेश्वराकडे धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला. आज एक दिवस असा होईल प्रियानो की या सर्व सिच्युएशन मध्ये तुम्ही अनेकांसाठी प्रार्थना करत असाल, अनेक गोष्टींसाठी परमेश्वराकडे अपेक्षा लावून बसलेला असाल, अनेक गोष्टींची आशा तुम्ही परमेश्वराकडे लावून ठेवलेली असेल. एकच आहे, जर तुमचा धीर तुम्ही सोडला नाही तर प्रियानो आज परमेश्वर तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला स्थिर उभं करू शकतो प्रियानो. जर दाविदाला नाशाच्या खाचेतून दलदलीच्या चिखलातून बाहेर काढू शकतो, योसेफाला त्या खड्ड्यातून बाहेर काढून त्याची योजना पूर्ण करू शकतो, इर्मयाला त्या टाकलेल्या विहिरीमधून तो बाहेर काढू शकतो, इर्मयाकडे काही नसताना परमेश्वर जर त्याचा उपयोग त्याच्या नगराला बांधण्यासाठी त्या वेशीला उभं करण्यासाठी करू शकतो, तर आज तुमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती असेल की तुम्हाला वाटत असेल की ही परिस्थिती माझ्या जीवनातून बदलणार नाही किंवा हे घडणार नाही, तुम्ही आशा सोडली असेल, तुमचा धीर खचला असेल, पण आज स्तोत्र 40:1 प्रमाणे आपण परमेश्वराकडे आज धावा करूया की परमेश्वरा तू माझी प्रार्थना ऐक, ही परिस्थिती माझी बदल, माझ्या प्रार्थनेची उत्तर मला हवी आहे आणि या 2021 मध्ये जो पण समय तू माझ्या जीवनामध्ये देशील त्या समयामध्ये मला परमेश्वर तू स्थिर आणि सुरक्षित असं ठेव, अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया प्रियानो. मी आशा करतो की या ठिकाणी हे वचन तुम्हा प्रत्येकाला कळालं असेल. फक्त एकच सांगतो प्रियानो की 1 पेत्र 4 त्या ठिकाणी 4:7 मध्ये सांगतं सर्वांचा शेवट जवळ आलेला आहे प्रियानो. कदाचित ही घटना शेवटची असू शकते, शेवटचा काळ असू शकतो, जागोजागी भूकंप होतील म्हटलेला आहे, जागोजागी मऱ्या येतील म्हटलेला आहे, त्या ठिकाणी काय म्हणलं की राज्यावरती उठेल अशा प्रकारे सांगितले, अनेकांची प्रीती थंडावेल असं वचनामध्ये सांगतं, पण जो शेवटपर्यंत टिकणार आहे तोच त्या ठिकाणी परमेश्वराच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे प्रियानो. म्हणून आज एकच सांगतो, तुमचं धैर्य सोडू नका प्रियानो, आज तुमच्या प्रार्थना बंद करू नका प्रियानो, परमेश्वराकडे धावा करणं बंद करू नका प्रियानो. परमेश्वर योग्य समयाला तुमची वाणी ऐकून तुमची पावलं तो स्थिर करणार आहे, तुमचं हृदय तो स्थिर करणार आहे, तुमचं जीवन तो स्थिर करणार आहे आणि तो तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. प्रेज द लॉर्ड, गॉड ब्लेस यू. मी आशा करतो की हे वचन प्रत्येकाला कळालं असेल. तर या आपण या समयाला प्रार्थना करूया आणि परमेश्वराकडे आपण प्रार्थना करूया की प्रभू आज मला असं धैर्य, मला अशी शक्ती, असं मला सामर्थ्य दे की आज प्रत्येक परिस्थितीमध्ये मी तुझ्यावरती आज भिस्त ठेवण्यासाठी, मी तुझ्यावरती भाव ठेवण्यासाठी आणि धीर धरून मी तुझी परमेश्वर पिता आराधना करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला सहाय्यता कर. या गोष्टींसाठी आपण परमेश्वराकडे आज प्रार्थना करूया प्रियानो. तर यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया आणि त्या परमेश्वराकडे प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भैर सोडे माझ्या महान आणि जिवंत सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, मी तुला धन्यवाद देतो की आज या संडे सर्व्हिसद्वारे परमेश्वर पित्या तू आज आम्हाला आशीर्वादित केलेला आहेस आणि सुंदर अशा वचनाद्वारे परमेश्वर पित्या आमच्याशी बोललेला असताना कदाचित आज या परिस्थितीमध्ये परमेश्वर पित्या आमचं धैर्य खचलं असेल. माझ्या परमेश्वर पित्या आज अनेक वेळा माझ्या देवा अनेक प्रश्न आमच्या समोर आले असतील आणि नकारात्मक विचार माझ्या देवा आज आमच्या जीवनामध्ये आले असतील, तर आज धन्यवाद देतो की आज या वचनाकडे पुन्हा एकदा आम्हाला आठवण करून दिलीस माझा देवा की आज आम्हाला धीर धरून परमेश्वराकडे आज वाट पाहणं ही खूप गरजेचं आहे पिता परमेश्वर पित्या. म्हणून लूक 17:1 मध्ये सांगतं की आज तुमच्यासमोर अडखण येऊ नये हे अशक्य आहे. तर आज आलेल्या प्रत्येक अडखणावरती, आज प्रत्येक परमेश्वर परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी आज आम्हाला एकच गोष्टींची गरज आहे, ते म्हणजे आमचा विश्वास आणि धैर्य परमेश्वर पित्या. तो आम्हाला धैर्यामध्ये, आज विश्वासामध्ये स्थिर असं उभं करून तू येईपर्यंत माझ्या देवा धैर्याने तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्यता आणि मदत कर परमेश्वर पित्या. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर माझा परमेश्वर पित्या. त्यांच्या जीवनामध्ये या वचनाद्वारे तुझा अद्भुत कार्य घडू दे माझा देवा. आज जे कोणी माझा देवा निराशेमध्ये असतील परमेश्वर पित्या, या परिस्थितीमध्ये दुःखी असतील आणि प्रभू त्यांचं ध्येय आज खचलं असेल, तर या वचनाद्वारे माझ्या देवा त्यांना एक नवीन उत्तेजना, एक नवीन प्रेरणा तू दे आणि तुझं गौरव, तुझी महिमा त्यांच्या जीवनाद्वारे तू करून द्या. तुझ्याकडे प्रार्थना करत नासरत येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून पिता होईल. आमेन.